गणपती घाट परिसरात बेकायदेशीर पार्किंगमुळे रोज लहान कुत्र्यांचा मृत्यू होत असल्याने नागरिकांनी तीव्र संताप केला। गणपती घाट परिसरात गेल्या काही दिवसांपासून 4 चाकी वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगमुळे दररोज लहान कुत्र्यांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटना घडत असून त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे। या परिसरात सरस्वती विद्यामंदिराजवळ मोठ्या प्रमाणावर वाहन पार्किंग होत असून वाहन चालक गाड्या मागे घेताना अथवा सुरू असताना अनेक वेळा लहान कुत्र्यांना पाहत नाहीत। परिणामी दररोज एकेका कुत्र्याचा मृत्यू गाडीखाली चिरडून होत असल्याची गंभीर स्थिती आहे। बुधवारी पुन्हा अशाच प्रकारे एका लहान कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। गणपती घाट परिसरात अनेक मोठ्या व्यावसायिक इमारती, हॉस्पिटल्स असून त्यात पार्किंगची योग्य व्यवस्था नसल्यामुळे वाहनधारक सरळ रस्त्यावरच गाड्या उभ्या करतात। यामुळे केवळ प्राणीच नव्हे तर शाळेतील विद्यार्थी, पादचाऱ्यांनाही जीवघेणा धोका निर्माण झाला आहे। स्थानिक रहिवाशांनी बेकायदेशीर पार्किंगला विरोध करत आपला निषेध नोंदवला आहे। पाणीवेस तालीम मंडळाचे अध्यक्ष उदय रुपनर यांनीही या समस्येकडे लक्ष वेधत पालिका आणि वाहतूक पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे। सदर ठिकाणी या कुत्र्याचा नाहक जीव गेलेला आहे आणि मला एक सांगायचं आहे की सदर आजूबाजूला दवाखाने आहेत, IDBI बँक आहे किंवा आपल्या शाळा असतील, त्या शाळेच्या समोर पार्किंगला जागा नाही आहे। त्या पार्किंगला जागा नसताना सुद्धा लोक आजूबाजूचे जे कॉम्प्लेक्स असतील किंवा दवाखाने असतील त्यांच्या तिथं न पार्किंग करता आपल्या गणपती घाटवरती आणून पार्किंग करत आहेत। तरी माझं एक म्हणणं आहे की त्यांनी इथं पार्किंग करू नये, नाही तरी पार्किंग केलं असेल तर त्यांना रीतसर कारवाई करण्यात येईल। आणि इथं एवढं मोठं बांधकाम चालू आहे, शाळेला सुद्धा मी सांगितलं सरस्वती मंदिरला, त्यांनी अजूनपर्यंत कुठले ॲक्शन घेतलं नाहीत किंवा त्यांनी अर्ज दिल्यानंतर त्यांच्या अर्जाला कुठला दाद मिळाला नाही। मग माझं काय म्हणणं आहे की बाबा जेणेकरून सरस्वती मंदिरचे जे मुख्याध्यापिका आहेत त्यांना मी सांगितलं होतं कालच की आपलं एक कर्मचारी समोर ठेवावा शाळेच्या, आणि सदर जे शाळेला विद्यार्थ्यांना सोडायला पालक येतात त्यांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना सोडताना किंवा नेताना आपण एका साईडला पार्किंग केलं पाहिजे गाड्यांची।